नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत करते मी मीरा भोपाळे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण आता 1 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी 2026चे जितके बी चालू घडामोडीचे प्रश्न बनतील ते आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। म्हणजेच काय तर आठवड्याभराचं एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला रिव्हिजन भेटणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू, जिद्दी आणि मेहनती विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। चला तर मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या प्रश्नाला। तर आजचा पहिला प्रश्न आहे, सलग 7व्यांदा युगांडाच्या राष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीत कोण विजय मिळवलेला आहे? तर ते आहेत एवरी मुसेवेना। हे काय आहेत तर सलग 7व्यांदा युगांडाचे राष्ट्रपती बनलेले आहेत। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने चहा बागायत कामगारांसाठी मुख्यमंत्री एती कोळी दुतीपात योजना सुरू केलेली आहे? तर ते आहे आसाम राज्य। आता आपण योजना पाहतच आहोत, तर विविध राज्यातील वेगवेगळ्या योजना पाहूया। जसं की मुख्यमंत्री उडान योजना ही कुठली आहे तर आसामचीच आहे। त्यानंतर 12 पुत्र ऐतिहासिक गाव हे कुठलं आहे तर ते आहे ओडिशामधलं। त्यानंतर आमे पडिबा आमा भाषारे योजना ही ओडिसाचीच आहे। त्यानंतर ई संवाद योजना ही राजस्थानची आहे। पापा पगली योजना ही गुजरातची आहे। प्रकल्प महादेव महाराष्ट्राचा आहे। मुख्यमंत्री भारत दर्शन हे बिहारचं आहे। महिला कल्याण ऑन व्हील हे तमिळनाडूची योजना आहे आणि महिला सुरक्षा पेन्शन योजना केरळची आहे। तर अक्कापडे योजना ही कर्नाटकाची आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 3, भारताने 2026-27 या वर्षासाठी युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत कोणत्या राज्यातील लिव्हिंग रूट ब्रिज, ज्या ब्रिजचं नाव आहे जिंकिंग एनजी ला नामांकित केले आहे? म्हणजे काय तर याचं नामांकन हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये भरलेलं आहे। ते कुठल्या राज्यात आलं आहे तर ते आहे मेघालय। आणि ह्या लिव्हिंग ब्रिज, ज्या लिव्हिंग रूट्सपासून ब्रिज बनवले ते कुठलं झाड आहे तर ते आहे फिकस इलॅस्टिका, जे की रबराचं झाड आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 4, कोणत्या राज्याने 2026 हे वर्ष कृषी वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे? तर ते आहे मध्य प्रदेश राज्य, ज्याने 2026 हे वर्ष कृषी वर्ष म्हणून घोषित केलंय। त्याचबरोबर शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं हे या घोषणेतून जाहीर करण्यात आलेलं आहे। आणि याची थीम आहे प्रॉस्परस फार्मर प्रॉस्परस स्टेट। थीम लक्षात ठेवायची। यानंतर प्रश्न क्रमांक 5, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वनिधी क्रेडिट कार्ड कोठे लॉन्च केले? तर ते तिरुअनंतपुरम केरळमध्ये लॉन्च केलेलं आहे। हे कशासाठी आहे तर स्वनिधी कार्ड PM हे जे की आपले गाडीवाले किंवा फेरीवाले असतात त्यांना कर्ज देण्यासाठी हे PM स्वनिधी क्रेडिट कार्ड लॉन्च केलेलं आहे। यानंतर 6वा प्रश्न आहे, आर्थिक सर्वेक्षण 2025-26 नुसार आर्थिक वर्ष 2026 साठी अंदाजित वास्तविक GDP वाढीचा दर किती आहे? तर तो आहे 7.4%। ही सर्व प्रश्न एका वहीत लिहून घ्या। त्याचबरोबर आपण आर्थिक सर्वेक्षण आणि आर्थिक बजेट यावर एक वेगळा व्हिडिओ घेऊन येणार आहोत, तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा। यानंतर प्रश्न क्रमांक 7, जानेवारी 2026 मध्ये JC डॅनियल पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला? तर ती होती शारदा, जी की केरळची अभिनेत्री आहे। त्यानंतर कोणत्या शहरात गल्फ फूड
2026 आयोजित केले जात आहे, ज्यामध्ये भारताने पहिल्यांदाच भागीदारी देश म्हणून भाग घेतला आहे. तर ते आहे दुबई UAE. ही 31वी आवृत्ती आहे गल्फ फूडची आणि भारताने पहिल्यांदाच ओपेडा थ्रू भागीदार देश म्हणून भाग घेतलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9. राज्यात भारतातील पहिल्या फ्लॅट रोल प्रोडक्ट्स ॲल्युमिनियमचे युनिटचे उद्घाटन कुठे झालेले आहे? तर ते झाले आहे ओडिसामध्ये. यानंतर 10वा प्रश्न आहे, भारतातील पहिले रजोनिवृत्ती म्हणजेच मोनोपॉज क्लिनिक कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेले आहे? आता रजोनिवृत्ती म्हणजे जे काही मासिक पाळी आहे, जे त्या धर्मामध्ये ज्यावेळेस चिडचिड वगैरे होते त्याबद्दलचं हे क्लिनिक आहे आणि ते महाराष्ट्रात पहिल्यांदा सुरू करण्यात आलेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 11. 27 ते 30 जानेवारी 2026 रोजी आयोजित इंडिया एनर्जी वीकच्या 4थ्या आवृत्तीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्च्युअल उद्घाटन कोठे केले आहे? तर या वीकचे उद्घाटन हे गोव्यामध्ये व्हर्च्युअल पद्धतीने नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 12. जानेवारी 2026 मध्ये तिसरी अंतर्देशीय जलमार्ग विकास परिषद ची बैठक कोठे झाली आहे? तर ती झालेली आहे केरळमध्ये कोची येथे. यानंतर प्रश्न क्रमांक 13. केंद्र सरकारने कोणत्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात मायाबंदर येथे एक स्मार्ट आणि एकात्मिक मासेमारी बंदर स्थापन करण्यात आलेलं आहे? तर ते आहे अंदमान निकोबार बेटावर मायाबंदर हे मासेमारीसाठी स्थापन करण्यात आलेलं आहे आणि हे 100% केंद्र पुरस्कृत आहे. त्याचबरोबर हे जे की मत्स्य जलसंपदा योजना होती त्या अंतर्गत आहे. यानंतर 14वा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती होणार आहे? तर त्या आहेत सुनेत्रा पवार. यानंतर प्रश्न क्रमांक 15. नेबोच्या कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्समध्ये कोणते शहर अव्वल स्थानावर आहे? तर त्यामध्ये झुरिच स्वित्झर्लंडचं अव्वल क्रमांकावर आहे. त्याचबरोबर पहिले 3 जे शहर आहेत ते स्वित्झर्लंडमधील आहेत. दुसरं आहे जिनिव्हा आणि तिसरं आहे बेसल. हे तिन्ही शहरं स्वित्झर्लंडचे आहेत आणि नेबोच्या कास्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्समध्ये ते अव्वल स्थानावर आहेत. यानंतर 16वा प्रश्न आहे, कोणत्या राज्यात 3 बौद्ध स्थळे रत्नागिरी, ललितगिरी आणि उदयगिरी ज्यांना डायमंड ट्रँगल या नावानं ओळखलं जातं ते युनेस्कोच्या जागतिक वारसा तात्पुरत्या यादीत समाविष्ट झालेले आहेत? तर ते आहेत ओडिसा राज्यातील जाजपूर व कटक जिल्ह्यातील. आणि युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीत ज्यांचा समाविष्ट होतो त्यांचा नंतर कायमस्वरूपी यादीत समावेश होत असतो. त्यामुळं ही स्थळे आज जरी तात्पुरत्या यादीत असली तरी ती भविष्यामध्ये कायमस्वरूपी युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये येतील. यानंतर प्रश्न क्रमांक 17. गुगल क्लाउडने भारतातील पहिले AI सक्षम विद्यापीठ प्रोजेक्ट पायल कुठे सुरू केले आहे? तर ते मेरठमध्ये चौधरी सिंग विद्यापीठामध्ये सुरू केलेले आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 18. भारतीय सैन्याच्या रुद्र सशस्त्र हेलिकॉप्टर उडवणारी पहिली महिला वैमानिक कोण बनली आहे? आणि रुद्र हे हेलिकॉप्टर पूर्णपणे स्वदेशी आहे आणि ती महिला आहे हंसजा शर्मा. ही रुद्र
या सशस्त्र हेलिकॉप्टरची पहिली महिला वैमानिक आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 19. नागोबा जत्रा नावाचा आदिवासी सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर ते आहे तेलंगणा. कोब्रा जातीच्या नागाची पूजा ही नागोबा जतेरा या आदिवासी सणामध्ये केली जाते आणि हा देशातील दुसऱ्या क्रमांकाची असा सण आहे जो साजरा केला जातो. पहिल्या क्रमांकाचा कुठला? तर तो आहे समक्का सरमल्ला जतेरा. हा पहिल्या क्रमांकाचा आहे आणि तोही तेलंगणा राज्यातील आदिवाशांचा सण आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 20. कोणत्या महारत्न कंपनीला सलग तिसऱ्यांदा ग्रेट प्लस टू वर्क प्रमाणपत्र मिळालेले आहे? तर ती आहे सेल. यानंतर प्रश्न क्रमांक 21. कोणत्या संस्थेने आकांक्षी जिल्हे आणि ब्लॉक्समध्ये विकासाला गती देण्यासाठी संपूर्णता अभियान सुरू केले आहे? तर ब्लॉक्स म्हणजे जिल्हे आणि हे अभियान नीती आयोगाने सुरू केलेलं आहे, जे की अविकसित जिल्हे आहेत त्यांना विकसित करण्यासाठी हे अभियान 28 जानेवारी ते 14 एप्रिल या दरम्यान राबवलं जाणार आहे. यामध्ये 112 जिल्हे व 513 तालुके आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 22. राष्ट्रीय पेन्शन प्रणाली म्हणजेच NPS चा आढावा घेण्यासाठी PFRDA ने कोणाच्या अध्यक्षतेखाली स्वर्ग म्हणजेच SAARG समिती स्थापन केलेली आहे? तर ते आहेत नारायण रामचंद्रन यांच्या अध्यक्षतेखाली. आता यानंतर प्रश्न क्रमांक 23. पॅथिक सॉफ्टवेअरला आधार ॲपशी जोडणारे भारतातील पहिले पोलीस दल कोणते बनले आहे? तर ते आहे अहमदाबादचे पोलीस दल, ज्यांनी पॅथिक या सॉफ्टवेअरला आधार कार्डची लिंक दिली. कारण जे काही ट्रॅव्हलर असतात ते कुठल्याही हॉटेलमध्ये राहत असताना त्यांचं थंब इम्प्रेशन दिलं की ते ट्रॅव्हलिंग करताना कुठल्या हॉटेलमध्ये थांबलेत हे त्यांच्या सुरक्षिततेसाठी चांगलं, म्हणून हा अहमदाबाद पोलीस दलाने पाऊल उचललेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 24. केंद्र सरकारने घनकचरा व्यवस्थापन SWM नियम 2026 अधिसूचित केले आहेत, जे 2016च्या नियमाची जागा घेतील. हे नियम कोणत्या तारखेपासून लागू होतील? हे नियम 1 एप्रिल 2026 पासून लागू होतील. सुमारे 10 वर्षाखाली 2016मध्ये जे नियम केले होते ते आता 2026मध्ये अपडेट करून लागू होतील 1 एप्रिल 2026 पासून. यानंतर प्रश्न क्रमांक 25. सलग 9 वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या महिला अर्थमंत्री कोण आहेत? आता आपल्याला सर्वांना माहिती आहे, सध्याला अर्थमंत्री आहेत निर्मला सीताराम. यांनीच 9 वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 26. ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅममध्ये महिला एकेरी विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर ते आहेत एलेना रायबाकिना. आणि पुरुष एकेरी विजेतेपद हे कार्लोस अल्कराज यांना भेटलेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 27. पाटणा पक्षी अभयारण्य उत्तर प्रदेश आणि छारी धांडा गुजरात यांना रामस्थळ पाणथळ जागा म्हणून घोषित करण्यात आले आहे, ज्यामुळे भारतातील रामस्थळांची संख्या एकूण किती झाली आहे? तर ती झालेली आहे एकूण 98. आणि यामध्ये 2 स्थळं जे की पाटणा पक्षी अभयारण्य उत्तर प्रदेश आणि झारीधांड
अभयारण्य गुजरात येथील हे 2 नवीन ॲड झालेले स्थळं आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 28. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केल्यानुसार नवीन उत्पन्न कर कायदा 2025 कधी लागू होईल? तर तो 1 एप्रिल 2026 मध्ये लागू होईल. आणि अर्थसंकल्पाबद्दल एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे यावेळचा अर्थसंकल्प हा भारतातील इतिहासातील फर्स्ट टाईम संडेला सादर केलेला अर्थसंकल्प होता आणि आणि फर्स्ट टाईम कर्तव्य भवनात हा अर्थसंकल्प सादर झालेला आहे. त्याचबरोबर यामध्ये 3 कर्तव्य हे निकष लावले होते, ज्यामध्ये पहिला आहे आर्थिक विकासाला गती देणे, दुसरा आहे सामाजिक अपेक्षा पूर्ण करणे आणि तिसरा आहे सार्वत्रिक एकत्र सर्वांसाठी विकास. हा 3 कर्तव्याच्या आधारे अर्थसंकल्प तयार केलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 29. जागतिक पाणथळ भूमी दिन 2026 कधी साजरा केला जातो किंवा कधी साजरा केला गेला? तर तो 2 फेब्रुवारीला साजरा केला गेला. आणि का 2 फेब्रुवारीलाच? तर 2 फेब्रुवारी 1971 मध्ये रामसर स्थळाचा जो करार झाला होता त्यावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या, म्हणून पाणथळ दिन म्हणून किंवा पाणथळ भूमी दिन म्हणून 2 फेब्रुवारी हा दिवस साजरा केला जातो. यानंतर प्रश्न क्रमांक 30. ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर यावर्षीचा क्रमांक आहे 32वा. यानंतर प्रश्न क्रमांक 31. ग्रामीण भागात शहरी स्तरावरील सुविधा पुरवण्यासाठी कोणते राज्य सरकारने मुख्यमंत्री ग्रामोत्थान योजना सुरू केलेली आहे? तर ते आहेत गुजरात राज्य. आणि याच्यामध्ये 2 भूमिका आपल्याला लक्षात येतात, जसं की महात्मा गांधी सांगतात खेड्याकडे चला किंवा खेड्याचा विकास झाला तर आपला देश समृद्ध होईल, असं महात्मा गांधी म्हणायचे. त्यानंतर एक 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये पुरा प्रतिमानसुद्धा आलेलं होतं. त्यामध्ये सुद्धा ग्रामीण भागाकडे लक्ष देण्याचं लक्ष ठेवलेलं होतं. त्याचप्रमाणे गुजरात राज्याने आता मुख्यमंत्री ग्रामोत्थान ही योजना सुरू केलेली आहे, जे की ग्रामीण भागात शहरी स्तरावरील सुविधा पुरविणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 32. 72व्या महिला वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद 2026 विजेतेपद कोणत्या राज्याच्या संघाने जिंकले आहे? तर तो राज्य संघ आहे हरियाणा. हरियाणाच्या महिलांनी वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद जिंकले आहे, जे की 2026चे आहे. त्यानंतर 33वा प्रश्न आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने भारतात सुपरजेट 100 SJ100 विमानाच्या उत्पादनासाठी कोणत्या रशियन कंपनीसोबत करार केलेला आहे? तर यामधून या प्रश्नातच एक उत्तर मी देऊन टाकले की रशियाबरोबर आपण हा करार केलेला आहे आणि हा करार हैदराबाद येथे झालेला होता. तर ती कंपनी कुठली होती? तर ती कंपनी होती युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन रशियाची. यानंतर प्रश्न क्रमांक 34. कोणत्या देशाने त्यांच्या पहिल्या स्वदेशी पाणबुडी नरवलच्या समुद्री चाचण्या यशस्वीरित्या पार पाडल्या? आता नरवल नावाची एक पाणबुडी आहे आणि जिची यशस्वीरित्या समुद्रात चाचणी पार पाडणारा तैवान हा देश आहे, ज्याने स्वतःसाठी ही पाणबुडी बनवलेली आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 35. 150 कोटी रुपयापेक्षा जास्त किमतीचा पायाभूत सुविधा प्रकल्पावर लक्ष ठेवण्यासाठी सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने कोणते वेब पोर्टल सुरू केलेले आहे? तर ते आहे
पैमान आणि त्याचं स्पेलिंग आहे PAIMANA. हे पोर्टल सांख्यिकी आणि कार्यक्रम मंत्रालयातर्फे सुरू केलेलं आहे, ज्याचे 150 कोटी रुपयापेक्षा जास्त किमतीच्या पायाभूत सुविधांवर जे काही प्रकल्प होतील त्यावर लक्ष ठेवण्यासाठी. यानंतर प्रश्न क्रमांक 36, भारतातील पहिले फुगवता येणारे अंतराळ अधिवास अंतरिक्ष हब कोणत्या स्टार्टअपद्वारे लॉन्च केले जाणार आहे? तर ते स्टार्टअप आहे आकाशलब्धी, जे की बेंगळुरूचं आहे. त्यांनी असं ताडपत्रीसारखं एक अंतराळिक्स हब तयार केले, ज्यामध्ये जेव्हा आपल्याला गरज पडली त्यावेळेस ते उकलून त्याच्यात हवा भरून वापरता येतं. यानंतर प्रश्न क्रमांक 37, संयुक्त अरब अमिरातीच्या सेंट्रल बँकेने मंजूर केलेल्या पहिल्या अमेरिकन डॉलर समर्थित स्टेबल नाव काय आहे? तर त्याचं जे काही क्रिप्टोकरन्सी आहे त्याच्या आधारावर त्यांनी डॉलर ठेवणार आहेत. UAE देश म्हणजेच संयुक्त अमिराती, आणि त्याचं नाव आहे USDU. हे एकाच एक अशा रेशोमध्ये क्रिप्टोकरन्सी त्यांनी क्रिएट केलेली आहे UAEने. यानंतर प्रश्न क्रमांक 38, रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स 2026 मध्ये 154 देशांमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर तो आहे 16वा आणि भारताला गुण भेटलेत 0.5515 गुण, ज्यामध्ये 1 नंबरला सिंगापूर, 2 नंबरला स्वित्झर्लंड आणि 3 नंबरला डेन्मार्क हे देश आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 39, फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या भारत अमेरिका व्यापार कराराअंतर्गत अमेरिकेने भारतातील वस्तूवरील कर 25% किती टक्के कमी केला आहे? तर तो 18% आणलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 40, आध्यात्मिक नेते दलाई लामा यांनी 68व्या वार्षिक ग्रामी पुरस्कार 2026 मध्ये कोणत्या अल्बमसाठी त्यांचा पहिला ग्रामी पुरस्कार जिंकला आहे? आता ग्रामी पुरस्कार कोणाला देतात? तर ग्रामी पुरस्कार जे काही सॉंग्स वगैरे असतात त्या अल्बमला दिले जातात. मग तुम्ही म्हणसाल दलाई लामा आणि गाण्याचा काय संबंध? तर त्यांनी एक मोटिवेशनल सॉन्ग बनवलेलं आहे, ज्यामध्ये मेडिटेशन द रिफ्लेक्शन ऑफ द व्हायलेन्स द दलाई लामा हे त्या गाण्याचं नाव आहे. ते मेडिटेशनसाठी खूप चांगलं आहे, त्यामुळे त्यांना ग्रामी पुरस्कार भेटलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 41, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी 2026 मध्ये जलंधर येथील आदमापूर विमानतळाचे नाव कोणत्या नावावरून ठेवले? तर ते आहेत श्री गुरु रविदास महाराजजी यांच्या नावावरून आदमापूर विमानतळाचं नाव ठेवण्यात आलेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 42, भारतातील पहिले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर कोठे स्थापन करण्यात आलेले आहे? तर तळोजा, नवी मुंबई येथे हे ॲडव्होकेट ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यात आलेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 43, प्रो रेसलिंग लीग 2026चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलेले आहे? तर ते आहे हरियाणा थंडरने प्रो रेसलिंग 2026चे विजेतेपद जिंकले आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 44, महिला उद्योजकांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये कोणत्या नवीन उपक्रमाची घोषणा करण्यात आलेली आहे? तर ते आहे शी मार्ट, जे सेल्फ हेल्प एंटरप्राइजेस मार्ट असं त्याला म्हटलं जातं, आणि ज्या काही बचत गटामध्ये कुरडी, पापड असे उद्योग केले जातात त्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी हे शी मार्ट एक योजना
अर्थसंकल्पामध्ये सादर करण्यात आलेली आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 45, जानेवारी 2026मध्ये 10 वर्षांनी दुसरी भारत-अरब परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोणत्या शहरात आयोजित करण्यात आलेली होती? तर ते आहे नवी दिल्ली येथे. यानंतर प्रश्न क्रमांक 46, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी 39वा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा 2026 आणि मेळा साथी ॲप कोठे लॉन्च केलेलं आहे? तर ते आहे फरीदाबाद, हरियाणा येथे. आणि याचा भागीदार कोण आहे? तर भागीदार आहे इजिप्त. हा 39वा सूरजकुंड आहे, जो की आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा म्हणून आपण साजरा करत असतो. यानंतर प्रश्न क्रमांक 47, ऑस्ट्रेलियन ओपन 2026मध्ये पुरुषांचे एकेरी विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? मी या अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं, कार्लोस अल्कराज यांनी एकेरी विजेतेपद जिंकलेले आहे ऑस्ट्रेलियन ओपनचे. ते स्पेनचे आहेत आणि वयाच्या 22व्या वर्षी त्यांनी हा विक्रम केलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 48, पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात कोणत्या गटाने ऑपरेशन हेरतचा दुसरा टप्पा सुरू केलेला आहे? तर ते आहे बलूच लिबरेशन आर्मी यांनी. हे कोणामध्ये होत आहे? पाकिस्तान आणि बलुचिस्तानमध्ये. आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडलास तर लाईक करायला मात्र विसरू नका. 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2026 या कालावधीत 10 दिवसाचा सरस मेळा 2026मध्ये कोठे आयोजित केला? तर सारस मेळा हा जम्मू काश्मीर येथे आयोजित करण्यात आलेला होता. याचं आयोजक जम्मू आणि काश्मीर ग्रामीण उपजीविका अभियानाद्वारे हा आयोजित केला होता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा.